नमस्कार मित्रांनो. आपण आज त्या महान व्यक्तीचं मुलाखत घेणार आहे, ज्या व्यक्तींना महाराष्ट्राचे शिल्पकार हे पुरस्कार मिळालं. तर हा पुरस्कार कशा पद्धतीने त्यांना मिळालं, काय त्याच्या मागची त्यांचं मेहनत आहे, हार्डवर्क आहे, आणि त्यांना ते पुरस्कार मिळून काय आनंद झाला, याचा आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. तर सर, तुमचं खूप खूप अभिनंदन. तर हे पुरस्कार तुम्हाला मिळालं, हे तर खूप मोठी गोष्ट आहे. तर काय याचं मागचं बॅकग्राऊंड काय आहे? कसं मेहनत तुम्ही केलं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला कशी मेहनत करावी लागली या गोष्टीसाठी? मित्रांनो, पहिले तर पुरस्काराच्या नावामध्येच सगळं काही आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणजे तर काय का महाराष्ट्र आपण घडवण्यासाठी काहीतरी हातभार लावलेला आहे. एक काळ होता का मी एक सायकलवर घरोघरी जाऊन मंजन सेल करायचो. आज त्याच मंजनमध्ये मी धुळे MIDC मध्ये एक माझा मोठा आयुर्वेदाचा प्लॅन टाकला. अरे वा. आणि का? विशेष म्हणजे त्या ठिकाणी 25-30 लोकांना मी रोजगार दिला. अच्छा. पहिले तर मी त्या लोकांना रोजगार दिला आणि विशेष म्हणजे तेवढं मॅन्युफॅक्चरिंग केलेलं जे प्रोडक्शन आहे मित्रांनो, ते सेल करण्यासाठी माझ्याकडे आता कमीत कमी 800 ते 900 लोकांची टीम आहे. वाव. आणि बहुत बढिया. आपण महाराष्ट्राचे आहे, आपल्यालाच महाराष्ट्र घडवायचा आहे. आपण जर उद्योगपती झालो, आपण जर व्यवसायामध्ये प्रगती केली आणि व्यवसायामध्ये प्रगती करून आपल्याला महाराष्ट्र अशा लेवलला घडवायचा आहे का आपला व्यक्ती, आपला उद्योजक हा कुठल्या ठिकाणी नोकरी शोधायला जायला नको, तो एक स्वतः एक इंडस्ट्रीचा मालक बनायला पाहिजे. आणि असं आपल्याला महाराष्ट्र बनवायचं आहे. हे आणि स्वप्न डोळ्यात ठेवलं. सर, तुम्हाला मी थांबवतो थोडंसं. तर हे जे विचार तुमच्यामध्ये आले, की मला उद्योजक बनायचे आहे, हे हे विचार कुठून आले? कसं आले? कसं इन्स्पायर कोणापासून झाले? याच्याबद्दल तुम्हाला आम्हाला माहिती द्या. मित्रांनो, कधी कधी काय होतं माहिती आहे का तुम्हाला? एकदम एकदम हार्ड स्टोरी सांगतो. मी एका सराफ बाजारात कामाला होतो. 800-900 रुपये महिन्याने मी काम करायचो. पोचा मारायचो, त्यांची फरची साफ करायचं काम करायचो. अच्छा. डायरेक्ट पोचा मारायचे. हा, त्या साफसफाईचं काम करायचो. त्यापासून तुमची हो, सुरुवात आहे. त्या साफसफाईचं मी काम करायचो. 700 रुपये महिन्याने. तुम्हाला सांगतो, मी 3 वर्ष काम केलं आणि त्या माणसाला सांगितलं का बाबा, आता मी 3 वर्षापासून तुझ्याकडे आहे, तू कमीत कमी 700 रुपयाचे माझा 1000 रुपये पगार कर. मित्रांनो, त्या व्यक्तीने काय सांगावं मला? सुनील गवली तेरी अवकात नाही बोले. 2000 ची गोष्ट असेल ही. 1999 ते 2000 ची गोष्ट असेल. आता म्हणजे जवळपास आता 25 वर्ष झाले वाटतं. येस 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 पंचवीस येस 26 वर्ष झाले. 26 वर्षापूर्वीची. मला 300 रुपये वाढवण्यासाठी त्या व्यक्तीने माझी अवकात काढली. मित्रांनो, जागेवर मी काम सोडलं आणि काम सोडल्यानंतर रस्त्याने चलता चलता सायकल चालवता चालवता राजस्थानचा एक बांगडीवाला, काय बांगडे. बांगडीवाला बांगड्या विकत होता. बेंटेक्स बांगड्या. बेंटेक्सच्या बांगड्या. अच्छा. आणि त्या बांगडीवाल्याची मी गंमत बघितली. त्याला बघितलं, मला लय आनंद वाटला. म्हटलं मी आता सोन्याच्या बांगड्या विकायचो, हा बेंटेकच्या विकतोय. मग मी तिथे थांबलो. हॉटेलमध्ये मुलाखत झाली मी. आणि तो बांगडीवाला राजस्थानहून येऊन धुळ्यामध्ये बांगडी विकायचा. आणि मी त्याला मदत केली ती बांगडी विकायला. त्याला हिंदी येत होतं, मराठी जमत नव्हती. मी मराठीमध्ये त्या हॉटेल मालकाला बांगडी विकून दिली. मित्रांनो, 120 रुपयाची बांगडी मी विकून दिली. किती रुपयाची? 120. 120. कारण मला 4 वर्षाचा एक्सपिरियन्स सोनं चांदी विकायचा होता. आणि त्या बांगड्या विकायच्या काय आणि ह्या बांगड्या विकायच्या काय, सारखीच गोष्ट होती. मित्रांनो, तुम्हाला सांगा आनंद काय होतो म्हणजे आनंद काय होतो. माझी कला बघून तो बांगडीवाला काय बोलला, साहेब तुमच्यामध्ये तर लय कला आहे, तुम्ही काय करतात?" मी त्याला सांगितलं 700 रुपयांनी काम करतो महिन्यानी. तो तो चकित झाला. "अरे सर, तुम्हारे अंदर इतनी क्वालिटी है और 700 से काम कर रहे हैं." मैं म्हटलं, "तू तो रस्ते पे बांगड़े चूड़ी बेच रहा है, तेरे को क्या मिलता है?" "अरे सर, जो चूड़ी तुमने मेरे को बेच के दी उसके पीछे मेरे को 100 रुपए मिला." बोले, "कितना रुपए मिला?" 100 रुपये. "एक बांगड़ी के पीछे 100 रुपए मिला." उसने मैं बोला कि एक बांगड़ी के पीछे 100 रुपए मिला, तो उसको पूछा, मैं तू कितना बेचता है? वो बोले, सर मैं 10 बेचता हूँ, 10 1000 रुपए रोज मिलता है मुझे, अरे. 30,000 रुपए महीना. अरे वा.
दोस्त मित्रांनो, मी जे माझा 700 रुपये पगार खिशात होता, काम सोडून चाललो होतो महिन्याचा, महिन्याच्या तो 700 रुपये त्याला विचारलं बांगड्या कुठे मिळतात? त्यांनी मला धुळ्यातल्याच दुकानाचं नाव सांगितलं. मी ते 700 रुपये घेऊन 20 रुपयाची बांगडी 120 रुपयाला त्यांनी विकली. मित्रांनो, मी लगेच सायकल परत वळवली. घरी नाही गेलो. 700 रुपयाच्या बांगड्या घेतल्या. किती रुपयाच्या? 700 रुपयाच्या बांगड्या घेतल्या मित्रांनो आणि घरी आलो. घरी आल्यानंतर झालं काय? पहिले तर माझी घरच्याची आणि माझी एकदम खटाखट भांडणं झाली. ते म्हणे, "एवढा सराफ बाजारात चांगला व्यक्ती काम करणारा तू आणि हे काय बांगड्या घेऊन आला म्हणे घरोघरी विकायला." पहिले तर काय मित्रांनो, आपल्यामध्ये आपण जर एखादी नोकरी केली तर आपल्या घरच्यांना चांगलं वाटतं. पण व्यवसाय जर केला एक्झॅक्ट सर. तर त्यांना काय वाटतं? थोडा थांबवतो सर तुम्हाला मी. तुम्ही जे बोलले ते एक्झॅक्ट बोलले, की आपल्या घरच्या लोकांना किंवा आपल्या सगळ्यांना असं वाटतं की काहीतरी नोकरी असावी, छोटी-मोठी असावं, सेटअप असावं. पण आपण तुम्ही बांगड्या घरी घेऊन गेल्या, लोकांना असं विचित्र वाटलं. आपण मंजन घरपर्यंत घेऊन गेलो. आता हे प्रोडक्ट घरापर्यंत घेऊन जातोय. लोकांना विचित्र वाटतो. पण त्यांना हे नाही माहीत, नोकरी फक्त पोट भरण्यासाठी आणि आपलं आयुष्य जेमतेम चालण्यासाठी असतं नोकरी. पण उद्योग हा करोडपती बनवतो माणसाला. हे तुम्ही सिद्ध करून दाखवला. तर सर, तुम्हाला हे सेटअप तुम्ही सांगितलं की कसं तुम्हाला एक गोष्ट अजून हां, बोला. थोडीशी पुढची स्टोरी कंप्लीट करतो. हां. मित्रांनो, मी 700 रुपयाच्या बांगड्या घेऊन गेलो आणि सकाळी मस्त टाय शर्टिंग लावली. फक्त एवढंच काम केलं. मी सराफाच्या दुकानात उभा राहून माल विकायचो. आता मी हे विचार केला का सराफ दुकानच आपल्या लोकांच्या घरी घेऊन जायचंय. बिलकुल. म्हणून मी ज्या दिवशी बांगड्या विकायला सुरुवात केली, मित्रांनो तुम्हाला सांगतो, पहिला दिवस मी 2,500 रुपये रोज कमावला 3 तासामध्ये. वॉव! किती तासामध्ये? 3 3 तासामध्ये. तासामध्ये 2,500 रुपये रोज कमवला आणि मला 700 रुपये महिना भेटायचा. आणि आता जिंदगी हर एक को मौका मिलता है, लेकिन मौका मिलने के बाद उसको एक्सेप्ट करना बहुत जरूरी है. मित्रांनो तुम्हाला सांगू, त्या दिवशी मी 70,000 रुपये त्या दिवसापासून 700 रुपये महिना सोडला आणि 70,000 चालू केला. किती हजार चालू केला? 70,000 रुपये महिना चालू केला. मित्रांनो, त्या टायमाला कलेक्टरला सुद्धा 70,000 रुपये महिना नव्हता. बिलकुल. सुनील उदीकरला होता. आणि मित्रांनो, पहिले गावामध्ये पहिला बंगला सुनील उदीकरने 3 महिन्यामध्ये बांधला. एक्झॅक्ट. किती महिन्यामध्ये? आम्ही बघितला 3 महिने. 3 महिन्यामध्ये बंगला बांधला. का? तुमच्या मनाला जर कुणी दुखवत असेल, एखाद्याला जर आपण सांगितलं की तू काहीच करू शकत नाही आयुष्यात. मित्रांनो, तो पण हा म्हणतो, "ठीक आहे भाऊ, मी काहीच करू शकत नाही." मित्रांनो, माणसाला लागायला पाहिजे. काय लागायला पाहिजे? लागायला पाहिजे. आज मी विचार करतो का माझ्या समोर माझ्या कंपनीत येणारा प्रत्येक उद्योगपती प्रत्येक व्यक्ती मी करोडपती बनवल्याशिवाय राहणार नाही. बिलकुल. ज्या माणसाला माझ्या उद्योगात आल्यानंतर जर 10,000 रुपये महिना भेटत असेल, तर तो माणूस माझ्या उद्योगात आल्यानंतर मला गॅरंटी आहे महिन्याला 1,00,000 रुपये ते पण पार्ट टाइम मध्ये कमवणार आहे सर, मित्रांनो. सर, सर, तुमचे खूप चांगले विचार आहेत, की तुम्ही तर कमवलेच, तुम्ही तर उद्योगपती झालेच, पण तुम्ही दुसऱ्यांना पण उद्योगपती आणि करोडपती बनवण्याचा विचार करता. सर, खरंच तुम्ही खूप मोठे मनाचे आहात. त्याचमुळे मित्रांनो, मला महाराष्ट्र घडवायचा आहे आणि माझा महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती हा करोडपती बनायला पाहिजे. आज महाराष्ट्र हा देशामध्ये नंबर 1 राज्य आहे आणि देशातच नाही तर आपल्या ह्या देशाला जगाच्या पाठीवरचं नंबर 1 राज्य करायचंय. म्हणून आपल्या तरुणांना मी एकच सांगू शकतो की नोकरी जर भेटत असेल तर तुम्ही कराच, पण नोकरी करता करता जर तुम्ही व्यवसाय केला तर तुम्ही करोडपती बनू शकतात. आणि मग तुम्ही नोकरी सोडा. कारण का नोकरी ही स्वतःसाठी राहते, स्वतःच्या परिवारासाठी राहते. मित्रांनो, आज एखादा नोकरदार, एखादा माणूस इंजिनियर झाला आणि एखाद्या कंपनीत कामाला गेला तर तो त्याच्या पोरग्याला पण इंजिनियर बनवून मग त्याची जागा घ्यावी लागते. पण एखादा उद्योजक स्वतःची कंपनी टाकून बसला तर त्याचा पोरगा 10वी पण नापास असला तरी तो मोठा झाल्यावर डायरेक्ट कंपनीचा मालक बनू शकतो. Exact. म्हणून का आपल्या पोराला परत इंजिनियर बनायची गरज नाही, मालक कष्ट करायची गरज नाही, आयता बिझनेस सांभाळायची गरज आहे. म्हणून माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक भावांना विनंती आहे, तुम्ही सुनील उदीकरच्या ड्रीम्स लाईफ चेंजर या कंपनीमध्ये एक वेळेस भेट द्या. तुम्हाला आम्ही बिझनेस कसा करायचा शिकवू, तुम्हाला आम्ही यशस्वी कसं बनायचं ते शिकवू. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, यशस्वीच नाही, तुम्ही आमच्या कंपनीत जॉईन झाला नाही तरी चालेल, पण तुमची कंपनी कशी जोरात चालवायची हे आम्ही शिकवू. कारण आमचं प्रण आहे
का आमची कंपनी चालली काय आणि तुमची कंपनी चालली काय, महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्राची कंपनी चालायला पाहिजे, हेच माझं क्या स्वप्न बात होतं. क्या म्हणून मला क्या बात महाराष्ट्र काय बहुत महाराष्ट्राचा पुरस्कार भेटला नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, आज हा महाराष्ट्राचा पुरस्कार नाही तर येत्या काही वर्षात आपल्याला देशाचा पुरस्कार घ्यायचा आहे. महाराष्ट्र तर आपण घडवणारच, पण आपल्याला देशाला देखील घडवण्याचं स्वप्न आपण मनात ठेवून चालत आहे मित्रांनो. सर मित्रांनो बघितलं असेल तुम्ही जोश सरांच्या ह्या जोशमुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला. आणि खरंच खरंच आपण सांगू शकतो की सर्वसाधारण व्यक्तींना असं पुरस्कार मिळणं हे कठीण असतं, परंतु हे जोश आपण बघितल्या जोशवरून आपण आपल्या लक्षात येत असेल की पुरस्कार कशामुळे भेटला ते. तर सर आता तुम्हाला पुरस्कार मिळाला, तर आता तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय फिलिंग्स येत आहे, काय वाटतंय तुम्हाला, कसं मला तुम्ही मला सेलिब्रेट करण्याची इच्छा? म्हणजे सेलिब्रेशन म्हणजे महाराष्ट्राचा पुरस्कार म्हणजे कमीत कमी मला ज्या व्यक्तीने पुरस्कार दिला त्या व्यक्तीचं अभिनंदन करावं असं वाटतं. का मला महाराष्ट्र घडवण्यामध्ये माझं थोडंसं खारीचा वाटा आहे. काय आहे? खारीचा वाटा आहे माझा थोडासा. मी पूर्ण महाराष्ट्र नाही घडवला मित्रांनो, पण माझा थोडासा तरी वाटा आहे. का मी 1000 लोकांना तरी रोजगार दिला आणि माझ्या महाराष्ट्रातील लोक मी बेरोजगारीपासून वाचवले. आणि माझा अजून मोठा वाटा आहे का मला ह्या येत्या 1 वर्षामध्ये मित्रांनो, मला आपल्या महाराष्ट्रातले कमीत कमी 1000 लोकांना उद्योगपती बनवायचं आहे आणि स्वतःच्या व्यवसायावर उभा करून त्यांना करोडपती बनवण्याचं माझं स्वप्न आहे. कारण का स्वतः करोडपती लय लोक बनतात हो, पण जो दुसऱ्याला करोडपती बनवतो तो खरा एक्झॅक्ट लढवाई माणूस राहतो. कारण जबरदस्त स्वतः श्रीमंत बनणारे लाख राहतात, पण दुसऱ्याला श्रीमंत बनणारे कुणी राहत नाही. आणि हेच स्वप्न डोळ्यासमोर ठेवून मित्रांनो, मी आजपासून काम करतोय. म्हणून आज चोपड्याला आलेलो आहे. चोपड्यामधून मला कमीत कमी 100 करोडपती माणसं चोपड्यामधून बनवायचे, याच्यासाठी मी चोपड्यामध्ये आलेलो मित्रांनो. अरे वा, बहुत बढिया सर, बहुत बढिया सर. तुम्ही चोपड्याला आले, तुमचं खूप खूप आम्ही स्वागत करतो. आणि तुम्ही किती किती लोकांना सांगितलं तुम्ही, किती लोकांना बनवायचे तुम्हाला करोडपती? 100 लोकांना, कमीत कमी 100 लोकांना करोडपती बनवायचे तर मित्रांनो. अगर आपने सपने अगर बड़े रखे तो आप बड़े बन सकते हैं. तर सर करोडपती आपण बनना आता कोणी अरे बरं सर, पाणीपुरी वाला अगर पाणीपुरी वाल्याचे जर पैसे मोजले तर करोडो रुपये गोळा होतात. अरे भेळपुरी वाला करोड रुपये कमवतो आणि आपला मराठी उद्योजक आज पण 10, 12, 15,000, 20,000 कोणी एसटी डेपो मध्ये, कोणी कुठं 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 काम करतो मित्रांनो. आपल्याला एसटी डेपो स्वतःचा पाहिजे, स्वतःचा एसटी स्टँड पाहिजे, स्वतः आपल्या लक्झऱ्या, आपल्या स्वतःच्या लक्झऱ्या पाहिजे. हे स्वप्न डोळ्यात बिलकुल ठेवायचं सर. आपल्याला. तुम्ही बघितलं असेल जोश सरांच्या त्या जोशमध्ये माझ्या मोबाईलची बॅटरी सुद्धा डाऊन झाली असेल. तर खरंच खूपच तुम्हाला भेटून आणि तुमचा जोश बघून माझा जोश हा 10 पटीने वाढलाय. बिलकुल धन्यवाद बिलकुल. मित्रांनो, तुम्ही मला 2 मित्रांनो शब्द बोलण्याचा बघा, एक माझ्या टाइम दिला. माझ्याकडे बघून करा. आणि 2 मित्र बघण्याचा 2 शब्द मित्र 2 शब्द. मित्र, मला पण कुणीतरी आग लावली म्हणून मी पेटलो. Yes, मला sir. पण तुला आग लावायची. आज आपण एसटी स्टँड मध्ये कामाला आहे. उद्या आपलं स्वतःचं एसटी स्टँड पाहिजे. हे स्वप्न माझा बघायचं आहे. चला सर, खूप जबरदस्त जोश तुमचा मला दिसला. सगळा अनुभव तुमचा ऐकला. तुम्हाला कसं वाटलं त्या सगळ्या गोष्टी आम्ही सविस्तरपणे ऐकल्या. तर तुमचा जोश खूप खूप चांगला वाटला. खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. इस रंग भरी दुनिया में अपना भी कोई रंग होगा, दुनिया उसी को सलाम करेगी जो सुनील उदी करके संग होगा मित्रांनो.